नमस्कार. आज आपण गोपाळबुवा केळकर लिखित श्री स्वामी समर्थ बखत याचे वाचन करणार आहोत. गणाधिपतये नमः. निर्विघ्नम अस्तु. ओम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाय नमः. हरि ओम. ओम नमो जगद्गुरु विश्वव्यापक चराचरात्मक दयाघन सकाम निष्काम हेतु पूर्ण फलदायकम मम गुरो श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपी चमाला दंडकमंडलुधर कट्याकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाही माम. श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटा सन 1857 साली आरंभी झाले. श्रीमंत मालोजी राजे हे त्यावेळेस नुकतेच राजपदारूढ झाले होते. श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास प्रसिद्ध झाले व पुढे ते सोलापुरास आले, नंतर अक्कलकोटास आले. नंतर अनंतलीला करून काशी रामेश्वर पावितो हजार लोक श्री स्वामी महाराजांचे दर्शनास येऊन पुनीत होऊन गेले आहेत. महाराजांचे वेळा प्रत्येक शब्द व त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे. नित्यशतशा चमत्काराच्या गोष्टी घडून येत. कोणी त्या गोष्टी लिहून ठेवल्या असत्या तर आज महाराजांचे चरित्र भागवत भारतासारखा मोठा ग्रंथ झाला असता. परंतु आपल्या कमनशिबामुळे महाराजांची लीला ते असताना कोणी लिहून ठेवली नाही. त्यांची सागरलीला कोणालाही लिहिता आलेली नसती, कारण क्षणोक्षणी त्यांच्या लीलेत चमत्कार दृष्टीस पडे. अफाट समुद्रातून मुठभर वाळू घेऊन बाहेर निघावे त्याप्रमाणे श्री स्वामी महाराजांचे अफाट चरित्रसागरातून मुठभर चित्रमाला जनापुढे मांडण्याचा प्रस्तुत प्रयत्न आहे. गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले. श्री स्वामी महाराज साक्षात दत्तावतार वर्णिले आहेत. ते श्री दत्त श्रीपाद स्वामी व श्री नरसिंह सरस्वती असे आहेत. पुढील अवतार स्वामीचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत. गाणगापूर आपले मुख्य स्थान, त्याचे नजीकच वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले. स्वामीचे सर्व भक्त त्यास दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात व पुढील चरित्रावरून सर्व वाचकांची तशी खात्रीच होणार आहे. गाणगापूर हे श्री नरसिंह सरस्वतीचे स्थान आहे. तेथे अनेक दत्तोपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकरास अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरास दृष्टांत झालेले आहेत. महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास प्रश्न केल्यास दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून उद्गार निघत. शिवाय मूळ याप्रमाणे महाराज हमेशा उच्चारित असत. एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी महाराजाचे दर्शनास आले. दर्शन झाल्यावर पुजाऱ्यास समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला. पुजाऱ्याने सांगितले, महाराज आमचे देवास श्री नरसिंह सरस्वती म्हणतात. ते ऐकून श्री स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नरसिंहभान आहे बरं. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो होतो म्हणून उद्गार महाराजांचे निघत. यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी होते हे निसंशय. राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ यांची व महाराजांची सोलापुरास गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले. त्याबद्दल साग्र हकीकत पुढे देण्यात येईलच. चिंतोपंत हे महाराजाचे पूर्ण भक्त होते. महाराज हे दत्तावतार असून त्यांच्या सहवासाचा लाभ होणार हे त्यास 5-7 वर्ष अगोदरच कळले होते. ती गोष्ट अशी आहे की श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगद्वंद्य पुरुष होऊन गेले. सन 1846-47 साली राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ सोलापुरास मामलेदार असतात त्यांच्या हाताखालील नगदी कारकून साताऱ्यात सजेवर गेले होते. परत येताना ते पंढरपुरास मुक्कामास आले. आपण कोण, कुठे असता म्हणून बुवांनी त्यास प्रश्न केला. कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत. हो, तुमचे मामलेदारास पत्र द्यायचे आहे असे बुवा म्हणाले व त्यास दौत लेखणी कागद आणण्यास सांगितले. कागद दौत लेखणी आल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले. त्यातील मुख्य मुद्द्याची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष
दत्तात्रेयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल. पुढे 7-8 वर्षांनी चिंतोपंताची व श्री स्वामी समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री समर्थांचे निस्सीम भक्त झाले. श्री स्वामी साक्षात दत्तावतार आहेत ह्याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वतीस नवस केलेले पुण्य भक्तजन अक्कलकोटा श्री स्वामी सानिध्यच नवस फेडीत असत. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज. घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नरसिंह सरस्वतीस असा नवस केला होता की आपणास पुत्र झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरास येऊन करील. श्री दत्तकृपेने पुढे त्यास पुत्र झाला. नवस फेडण्यास तो ब्राह्मण कुटुंबासह वर्तमान गाणगापुरास जाण्यास निघाला. अक्कलकोटापर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची खर्ची संपली. तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली की आपणास गाणगापुरास जाऊन नवस फेडवत नाही तर आपण दत्तावतार आहात तर इथेच नवस फेडून घ्यावा. महाराजांनी मान हलवली. ते पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला. मग त्याला समर्थ कृपेने द्रव्याची मदत मिळून मुलाची मुंजही झाली. नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास दृष्टांत रूपाने श्री दत्तांनी सांगितले. अक्कलकोटास हल्ली दत्त जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा माघ व प्रतिपदेस उत्सव होतो. या उत्सवास अक्कलकोट संस्थानातून सालीला 300 रुपयाची नेमणूक आहे. गाणगापूर येथे भक्तास अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत होत त्यापैकी काही पुढे देतो. ठाकूरदास बुवा. मुंबईस ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवाचे सभामंडपात उजव्या बाजूस छोटेसे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांची तस्वीर व पादुका स्थापन केले आहेत. नित्यपूजन, आरती वगैरे व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो. हे संस्थान श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापले. त्यास 20-25 वर्ष झाली. ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्तोपासक होते. नरसोबाची वाडी, गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यास फार हौस होती. ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असो. पुढे काही वर्षांनी बुवाचे अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला. बुवा विद्वान सर्वसामान्य असून या रोगाचे योगाने त्यास मरणप्राय दुःख झाले. 2 वर्ष पावितो अनेक उपाय केले पण कुष्ठ कमी होईना. यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे स्वजनास तोंड दाखविणे चांगले नाही. करिता काशी क्षेत्री कुटुंबास सुद्धा जाऊन वास करावा. त्याप्रमाणे तयारी करून आपले आवडते गाणगापूरचे पादुकांची अखेरची भेट घेण्यास गाणगापुरास आले. श्रीचे पादुकावर कस्तुरी अर्पण करायचे हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती. दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली. मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यास विसर पडला. मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीस जाण्याबद्दल श्रीची आज्ञा मागितली. त्याच रात्री बुवा दृष्टांत झाला की अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे म्हणजे रोगापासून मुक्त होशील. बुवा प्रातःकाळी जागे झाले. तो रात्रीचे दृष्टांताचे स्मरण झाले. स्नानसंध्यादी नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. 3रे दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले. स्वामी महाराज कोठे आहेत याचा तपास करता बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती. तिचे घरी महाराज आहेत असे कळले. बुवा लगबगीने दर्शनास निघाले. श्री स्वामीचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले. महाराज बुवाकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभिला. ठाकूरदास बुवा, आपण पादुकावर अर्पण करण्यास कस्तुरी आणली होती. त्याचे स्मरण झाले आणि श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली. त्यावरून बुवांनी महाराजांच्या अंतरासाक्षत्वाबद्दल खात्री झाली. लगेच बुवांनी बिराडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून श्री स्वामीच्या हातात दिली. महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी तेथे लहान लहान मुले जमली होती त्यास वाटून टाकली. श्री स्वामीचे सेवा करीत श्री कृष्णबुवा काही दिवस तेथे राहिले. एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी
जवळच धुणी पेटवली होती. तिच्यातील एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर फेकले. सेवेकरांनी जय जयकार करून बुवास सांगितले की तुमचे कार्य झाले. ते काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर बुवा नित्य करू लागले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचेही कुष्ठ नाहीसे झाले. त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री स्वामी समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असते. बुवास त्यावेळेस एक 7 वर्षाची कन्या मात्र होती. बाईने महाराजास पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून बाईचे ओटीत फेकून दिली. बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराजास साष्टांग नमस्कार घातला. पुढे 12 महिन्याचे अंतच तिला पुत्र झाला. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. श्री स्वामी महाराजांचे आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटात श्री स्वामी सानिध्यात झाला. शके 1792 साली माघ मासात अक्कलकोटास शिवरात्रीचे दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करत असता आपल्या डोकीची भरजरी टोपी काढून गुरुनाथाच्या डोक्यात महाराजांनी घातली. पुढे ठाकूरदास बुवा स्वामींचे पूर्ण भक्त झाले. ती वर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन 4 दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद करीत असत. श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईस त्याने ठाकूरद्वारी स्थापन केल्या आहेत. ठाकूरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत, पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजनपूजन भक्तिपुरास करीत असतात. ठाकूरदास बुवांचा कुष्ठपरिहार झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येऊन श्रीजवळ कीर्तन व पूजन करीत असत. एके दिवशी बुवांच्या मनात असे आले की श्री स्वामीपासून आपणास गुरुपदेश मिळावा. असे मनात येताच महाराज फार रागवून म्हणू लागले की हमको काय को सताता है, हम पंतोजीपन नहीं करता, गाठ के गुरु बाट के चले हम करते नहीं देख. पुढचे वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी पुरवले, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचे नाही. असा निर्धार करून महाराजासमोर बुवा उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जाओ, जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांच्या मनात भक्ती विजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टीचे स्मरण झाले. हे बुवाचे मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं देखते. हे शब्द ऐकून महाराजांचे अंतसाक्षीत्वाबद्दल बुवास परम आश्चर्य वाटले व महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली.